कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर खूपच प्रेम होतं. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष करत होती, पण त्याच्या अंगातील कला गुण पाहून मी त्याच्या प्रेमात पडले होती. परिस्थितीने तो गरीबच होता. आमच्या दोघांविषयी सर्व कॉलेजला माहीत झालं होतं. यामुळे आपोआपच माझ्या घरच्यांनाही माहीत झालं होतं. सर्वप्रथम माझ्या घरच्यांनी त्या मुलाची परिस्थिती जाणून घेतली होती आणि त्याला दम देखील भरवला होता. मी त्या मुलाला विसरून जावं म्हणून मला तर माझ्या मामाच्या गावी पाठवलं होतं. तिकडे माझं अजिबात मन रमत नव्हतं. तर घरचे माझ्यासाठी पटकन एखादा मुलगा लग्नासाठी शोधू लागले होते. त्यांना वाटायचं, जर आपल्या मुलीला कॉलेजला पाठवलं तर ती कदाचित त्या मुलासोबत पळून देखील जाऊ शकते. यामुळे समाज आपल्याला नावंही ठेवील. शेवटी 2 महिन्यानंतर घरच्यांनी माझ्यासाठी एक स्थळ शोधलं होतं. तो मुलगा एका शहरामध्ये नोकरी करत होता. तो दिसायला सावळा आणि खूपच जाड होता. तो मुलगा मला अजिबात पसंत नव्हता. तरीही माझं लग्न त्यासोबत लावून दिलं होतं. मला वाटायचं, शिक्षण घेऊन देखील आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला पसंत असलेला मुलगा घरच्यांच्या विरोधामुळे नाकारावा लागला आहे. यामुळे मी सतत खूप नाराज असायचे. माझा नवरा खूप जाड असल्यामुळे त्यासोबत मला बाहेर जायची खूप लाज वाटायची. कारण मी दिसायला सडपातळ आणि खूपच देखणी होती. यामुळे आमचा जोडा कोणत्याच अँगलने शोभून दिसत नव्हता. या कारणामुळे मला तो मुलगा अजिबातच पसंत नव्हता. कोणत्याही कामात माझं मन रमत नसे. मला सतत माझ्या कॉलेजच्या प्रियकराची आठवण यायची. मी त्याला खूप ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला तो कुठेही दिसला नव्हता. एके दिवशी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीला मी सहज फोन लावला आणि त्या मुलाविषयी विचारले. तेव्हा तिने 2 दिवसांनी त्या मुलाचा फोन नंबर मला दिला. खूप दिवसांनी आमचं फोनवर बोलणं झालं. तेव्हा त्याला खूप बरं वाटलं. तोही त्या शहरामध्ये होता, ज्या शहरामध्ये मी राहत होती. त्याच्या घरचा पत्ता माहीत झाल्यावर मला त्याला भेटण्यासाठी जायचे होते. पण आपण गेलेलं माझ्या झालेल्या नवऱ्याला व सासू-सासऱ्यांना माहीत झालं तर त्यांना वेगळा संशय येऊ शकतो. म्हणून एक दिवस मी माझ्या सासूलाच म्हणाले, या शहरात माझी एक मैत्रीण आहे आणि तिचं नाव सीमा आहे. तिचं 2 दिवसांनी लग्न आहे. यामुळे तिने मला हळदीसाठीच बोलावले आहे. पण माझी सासू हुशार होती. ती लगेच मला म्हणाली, तिच्या लग्नाची पत्रिका मला दाखव पाहू. मी म्हणाले, आत्याबाई, मी तिची खूप जवळची फ्रेंड आहे. यामुळे मला तिने पत्रिका पाठवलीच नाही. तसं मी देखील तिला सांगितलं होतं. असं कारण सांगितल्यावर सासूबाई मला लगेच म्हणाल्या, आपण दोघीजणी त्या लग्नासाठी जाऊ. तुझ्या नवऱ्याला काय वेळ भेटणार नाही? त्याचं सुट्टीचं खूपच अवघड आहे गं. मी लगेच म्हणाले, अहो सासूबाई, मला तिने आधीच बोलवलं आहे. तुम्ही कुठे राहणार 2 दिवस? शिवाय माझे सासरे तुम्हाला 2 दिवस राहू देणार नाहीत. असं खूप पटवून सांगितल्यावर सासूबाईंनी मला परवानगी दिली होती. त्या दिवशी दुपारी मी तयार होऊन माझ्या प्रियकराच्या घरी आले. मला पाहिल्यावर तो एवढा खुश झाला की तो म्हणाला, आता तू इथून अजिबात जाऊ नकोस. तुझ्या प्रेमामुळे मी अजून लग्न केलेलं नाही. आपण हे शहर सोडून दुसरीकडे जाऊ आणि तिकडे खूप आनंदाने राहू. मी म्हणाले, नाही रे करण, मी आता लग्नबेडीत अडकले आहे. यामुळे तो आता माझा नाद सोडून दे. माझ्या अशा बोलण्यावर तो खूपच नाराज झाला होता. यावेळी घरात तो एकटाच होता. तो मला म्हणाला, ठीक आहे, पण तू वेळोवेळी मला भेटण्यासाठी माझ्या घरी येत जा. तेवढंच मलाही खूप बरं वाटेल. असं म्हणून माझ्या जुन्या मित्राने घराचा दरवाजा अचानक बंद केला आणि बराच वेळ खूप दिवसापासूनचा जुना राग त्याने काढून घेतला. तो 2-3 दिवसांनी मला बोलवायचा, पण प्रत्येक वेळी मला जाणं काही शक्य नव्हतं. कारण घरामध्ये सासूबाई असायच्या आणि त्यांची माझ्यावर खूपच नजर असायची. एकदा 15 दिवसानंतर मला जुन्या मित्राकडे येण्यासाठी वेळ मिळाला. पण जेव्हा मी त्याच्या घरी आले तेव्हा त्याच्या घराला लॉक लावलेलं होतं. शेजारी मी त्याची चौकशी केली तेव्हा ते मला म्हणाले, तो 15 दिवसापासून कुठे गेला हे आम्हाला देखील सांगता येणार नाही. ते असं म्हटल्यावर मला खूप भीती वाटू लागली. आपल्या प्रेमात अपयश आल्यामुळे करणने हे घर सोडलं असावं. कारण या शहरामध्ये एवढं भाडं देणं त्याला काही परवडत नसावं. यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी मी त्याच्या त्या भाड्याच्या घराकडे चक्कर मारायचे. पण वर्ष होऊन गेलं तरी माझा तो जुना मित्र मला पुन्हा कधी दिसलाच नाही. आजच्या मुलींच्या बाबतीतही असंच घडतं. त्या प्रेम करतात एकावर आणि लग्न करावं लागतं दुसऱ्यासोबत. तसं माझ्या बाबतीत घडलं होतं. तरीही माझ्या जुन्या मित्राला आयुष्यभर विसरणं मला काही शक्यच नव्हतं.